नमस्कार मंडळी, मी मिनाज फारुंग माझ्या सेंद्र या यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या कुडाळ तालुक्यातील घोडगे भरटी या गावी आहोत आणि आज आहे स्वरचिंतामणी स्मारक अनावरण सोहळा या गावात। आपण मागे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी सुरुवात आहे। आतमध्ये गेल्यानंतर हा जो उत्सव आहे तो कशा रीतीने आहे हे आपण बघणार आहोत। माझ्यासोबत मालवणचे संतोष ढवळे बुवा आहेत, जे याच बुवांकडे त्यावेळी बालपणापासून शिक्षण घेत होते। तदनंतर त्यांनी संतोष शिरशेकर बुवा आमची जी गुरुमाऊली आहेत त्यांच्याकडे सुद्धा ते आता धडे घेत आहेत। आणि मध्येच जे आपण पाहतोय जे सुरुवातीला बुवा प्रमोद सुतार, तदनंतर त्याच्यानंतर पुरुषोत्तम परब बुवा, तसंच दीप्तेश मेस्त्री यांच्याकडे सुद्धा काही धडे घेत आहेत। आणि त्यांची ओळख अशी आहे की सद्यस्थितीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचं बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांचा भजन स्पर्धांमध्ये नंबर असतो। तेच बुवा ओमकार कुंभारसुद्धा माझ्यासोबत आहेत। या तिघांच्या सोबत आजचा जो कार्यक्रम आहे, सोहळा कशा रीतीने चालला हे सगळं आपण बघणार आहोत माझा सिंधुदुर्ग मिनाज फारुंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर आता आपण आतमध्ये प्रस्थान करूया। की बाबू बोरकर तुम्ही नेहमीच अभंगामध्ये म्हणत असता सुंदर ते ध्यान उभे होतेवर, कारण त्यांची रूप दर त्या 3-4 वर्षांनी बदलत असतात। मागे एकदा त्यांना मी असं पाहिलेलं होतं, पूर्णपणे दाढी नव्हती, कारण ते विसले आहे, त्यांच्याकडे एवढी कला आहे। शिक्षक म्हणून तर ते फारच चांगले आहे। त्यानंतर आता मला प्रत्येकाची नावं माहिती नाहीये, परंतु या साधनेमध्ये घालवली ख्याल गायन, ज्याचा बुवा लोकांना पुराणमय गुंडूजी आहेत आणि काही लोक आहेत जी आपण बरीच लोक बेसरीमध्ये नावं घेतली। तो गाभारा आहे, मेन भाग आहे, तो ऍक्सेप्ट त्यांनी केलेला। त्याच्यानंतर आमच्या पहिल्या फळीत ज्याची मुलाची साथ बुवांना लावली आणि बुवांसोबतच ज्यांचं महिला भजन मंडळ देखील होतं, अशा जयश्री चिंतामणी पाचाळ यांचं स्वागत या ठिकाणी यांचं स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे समितीचे खजिनदार सर्वमान्य संजयजी चव्हाण या आपणास विनंती करतो की उपसरपंच दिलीप कदम यांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण स्वागत करावं। गावचे उपसरपंच सन्माननीय दिलीपजी कदम, त्याचप्रमाणे यांना अनेक वर्ष ज्यांनी पकवाजाची साथ मिस्त्री अर्थात राजाराम सुतार यांचं सन्माननीय नाथा सावंत बुवा, यानंतर सन्माननीय भाई राणे बुवा आजच्या कार्यक्रम, त्याचप्रमाणे कलकवली संतोषी पालक, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रम बुवांचे पटशिष्य कार्यक्रमाच्या निमित्तानं बुवांना ज्यांनी अनेक वर्ष पकवाज साथ दिली त्यांचं स्वागत करण्याची बुवांना ज्यांनी अनेक वर्ष पकवाजाची साथ दिली तर सन्माननीय महेशजी परब देखील या ठिकाणी होते आहेत। आपलं स्वागत करण्याची मी विनंती करतो स्मारक समिती अध्यक्ष सन्माननीय निलेश ठाकूर यांना। शिक्षण बालभारती पुणे ज्या शासकीय होतं त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो तुकाराम मेस्त्री यांना, पंचायत समिती सदस्य आणि त्यांचे शिष्य असले दयानंद राणेबुवा यांनी या स्मारक उभारणीसाठी ज्यांचं बहुमूल्य अशा प्रकारचं योगदान लावलेलं आहे। त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असे ज्येष्ठ भजनी बुवा सन्माननीय विजय उर्फ या ठिकाणी स्वागत करीत आहेत। वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचं हुबेहूब पाहत असताना याच देही याच डोळी आपण त्याचं त्याच हातांचा हा सन्मान या ठिकाणी आहे, त्या विचारांचा हा सन्मान आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे, त्यांच्या कलेचा सन्मान आहे। हा कलेचा सन्मान या ठिकाणी आपण देतोय। धन्यवाद।
धन्यवाद सर. यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान सत्कार करायचा आहे. हे देखील विजय पांचाळ यांचे. नमस्कार. नमस्कार. मला वाटतं नमस्कार केल्यानंतर नमस्कार करणं या मान्यवरांसाठी टाळ्या वाजवायच्या. तुम्ही त्यात शांत राहायचं. की सुंदर ते ध्यान हे लोकांना समजावून सांगताय आणि आहे ना पुरेसर. त्याच्यानंतर मला वाटतं की अभंग ऐकला होता. मगाशी मी त्याला गवळण म्हणत होतो. तुम्ही विजयजी त्यावेळी जी गवळण म्हटली होती ती माझ्या अजून लक्षात आहे. हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटू दांडू. मला वाटतं ते पोरा म्हणजे ती गवळण आहे, ते म्हणजे अभंग आहे. अशा प्रकारच्या ओळखी आपल्या लक्षात राहतात. कुंडलीची ओळख उदयजी राणे आणि या सगळ्या मान्यवरांची नावं आता मला म्हणजे घेता येतील, परंतु थोडस रिस्ट्रिक्शन याच्यावरती लावलेलं आहे. जेवणाची वेळ झाली त्याची सगळ्यांचे नाव घेता येईल ते आमचे दया राणे साहेब. हे म्हटलं तर मी ते वावगं ठरू नये. लोकांनी हातात हात घालून आजच्या या दिवसापर्यंत कठीण आहे. आम्ही आज ही सगळी स्पेशली डबलबारी करण्याची मंडळी आहेत त्यांची खाली खुशाली होळी का सांगतोय. काळाच्या बरोबर त्या कळल्या पाहिजे. कुठं तरी आम्ही ऐकलंय की महानगर गावात नावाचा माणूस तालुक्यात कुठला तालुक्यात आले ते पण कोणचे ध्यान आहे त्यांना आता येत नाही तरी पण ते आर्किटेक्ट राहुल जी जबाबदारी आहे ती मयूर ठाकूर बुवांनी माझ्याकडे दिलेली आहे. सर्वांचंच मनपूर्वक आभार. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय गुरुतुल्य विजय परब बुवा आणि त्यांचे सर्व शिष्य या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे गुरुबंधू विलासगावकर बुवा, ऐनापुरे बुवा, आमचे मोठे बंधू निवासस्थानाच्याच बाजूला जे घर आहे मिस्त्री पांचाळ यांच्या घराच्याच तिकडे प्रत्येक भोजनाची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. जेवढे हे त्यांचे शिष्य परिवार किंवा त्यांचे हितचिंतक आहेत ते सगळे आले त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सगळे शिष्य परिवार खूप छानरित्या त्यांची सेवा बजावत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. आलेला सर्व भजन रसिक भजनी कलाकार तसेच जे इतर हितचिंतक आहेत नातेवाईक आहेत ते सगळे या कार्यक्रमाला आपण आलेले आपण बघू शकतो. ही सेवा देत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. जे जेवण आपण बघतो हे त्यांच्याच वाड्यातील सर्व जे त्यांचे शेजारी वर्ग आहे त्या सर्वांनी ही डाळ किंवा भाजी वगैरे आहे ती देत एक सेवा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बघतोय सध्याच्या घडीला एक नामवंत युवराज्ञी म्हणायला हरकत नाही. भजनी क्षेत्रातील विनोदी असोत, गायन असोत किंवा रसिकांना खेळून टाकणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डबलबारी क्षेत्रातील 20-20 सामन्यामध्ये कोणतेही बुवा असोत त्यांना सडेतोड बतावणी किंवा गायन त्याच लेवलचं करत ज्यांचं नाव आजपर्यंत झालं आहे ते बऱ्याच म्हणजे आजपर्यंत मी यूट्यूबला त्यांना पाहिलं होतं पण आज ते माझ्यासोबत आहेत. खरंच मी धन्यवाद समजतो आणि हे सगळं शक्य होते आजच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तामुळे. तर त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. हा आजचा जो वैकुंठवासी स्वरचिंतामणी स्मारक अनावरण सोहळा जो आहे त्यानिमित्त तुमची भेट झालेली आहे. ह्या सोहळ्याला आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, काय तुमचा अभिप्राय सांगाल?
या ठिकाणी मी आले गुरुवर्य भजन महर्षी वैकुंठवासी आदरणीय चिंतामणी पांचाळबुवा यांच्या स्मारक निवारण सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी आले. खरंच खूप छान वाटलं. अनेक नामवंत भजनी बुवा, तबला वादक, पखवाज वादक यांचे सगळे या ठिकाणी आहेत आणि त्यांचा एक भाग म्हणून या ठिकाणी सुद्धा मी आले शिष्य परिवार म्हणून. त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय. साधारणतः ह्या शिष्य परिवारातील जे बुवा आहेत संप्रदायामधील ह्या त्यांचं गायन किंवा त्यांच्याकडून काही घेण्यासारखं असं कशा प्रकारे तुला जाणवते? कारण ही जी लाईन आहे त्यांचे शिष्य परिवार आहेत. सध्याच्या घडीला खूप नावाजलेले असे विनोद बुवा असतील, स्वप्नील मेस्त्री असतील, हे सगळे आहेत. ह्यांच्यापासून तू काय धडा घेशील सत्यस्थितीत? खूप म्हणजे नामवंत भजनी बुवा किंवा सडेतोड उत्तरमध्ये किंवा अप्रतिम पेटीवादन जे करतात आत्ताच्या घडीला जे आघाडीचे बुवा आहेत ते म्हणजे आदरणीय विनोद चव्हाण बुवा हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून पेटीची कला अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे बतावणी, अतिशय सुंदर गायन आणि बरेचसे नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आहेत. त्याबद्दलही छान वाटतंय. गाव शिकण्यासारखं खूप काही. गाव तुमचं काय? तू? माझं गाव लोरे नंबर 1 नरामवाडी. लोरे म्हणजे फोंडा साईडला? हां, तिथून या ठिकाणी तुम्ही आलात. आपला हा कुडाळ तालुका कसा वाटला? खूप छान. आणि या ठिकाणी बरेचसे कार्यक्रमही माझे होतात आणि अजूनही आहेत. त्याच्यामुळे हा पट्टा बराचसा ओळखीचा आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. तसंच या ठिकाणी तुम्ही आलात. सद्यस्थितीला तुमच्या ज्या बाऱ्या वगैरे होत असतात खूप लोकप्रिय अशा स्वरूपात तुम्ही बुवा झालेल्या आहात. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही भेटलेला आहात. तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मिनातवार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी स्वर चिंतामणी जो अनावरण सोहळा आहे, स्मारक अनावरण सोहळा, या निमित्त आपल्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बुलंद आवाज बतावणीचे बादशाह बुवा गुंडू सावंत आपल्यासोबत आहेत. आजचा जो अनावरण सोहळा आहे या ठिकाणी आल्यानंतर कार्यक्रम कसा वाटला आणि शिष्य परिवार आणि तुमची बुवांप्रती असणारी आदर जी भावना आहे कशा रीतीने व्यक्त व्हाल? 100%. कारण मला हे आज म्हणजे शिष्य परिवाराकडून सुद्धा मला आमंत्रण होतं आणि चिंतामणी बुवांच्या या स्मारकाचा अनावरण सोहळा त्यांच्या शिष्यपरीने एवढा नियोजनबद्ध कार्यक्रम आखलेला आहे की पूर्ण सिंधुदुर्गातून चिंतामणी बुवांना मानणारे, मुंबईवरून सुद्धा मानणारे अनेक बुवा या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे मला सुद्धा खूप आनंद होतो. कारण चिंतामणी बुवा आणि माझे वैयक्तिक संबंध सुद्धा खूप जवळचे होते. कारण चिंतामणी बुवा मुंबईवरून आल्यानंतर सर्वप्रथम जी कोणकोणीला बारी झाली, डबल बारी चिंतामणी बुवांची, त्या चिंतामणी बुवांचा बारीचा साक्षीदार मी आहे. कारण विनोद चव्हाण बुवांनी त्यावेळेस पकवाज साथ केलेली आणि त्यावेळेस जगात आपल्यावर साथ मी स्वतः केलेली, त्याचं मला खूप भाग्य लागलेलं आणि त्यामुळे चिंतामणी बुवांचे जवळचे माझे संबंध, त्यामुळे मी अगदी आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी हजर आहे. ओके, निश्चितच हे झालं. आणि चिंतामणी व पांचा यांचे शिष्य आजच्या घडीला कशा रीतीने त्यांचा परंपरा चालवत आहेत, कसं वाटते त्यांच्या शिष्य परिवार? स्वप्नील मेस्त्री बुवा आलेले आहेत, आज विनोद चव्हाण बुवा आहेत, आमच्या गावचे सन्माननीय संतोष पालव बुवा आहेत, प्रदीप सावंत बुवा आहेत आणि चिंतामणी बुवांचे अनेक शिष्य या इथे चिंतामणी बुवांचे आपल्याला दाखवले तर 100% नावा प्रेक्षकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ओके, धन्यवाद. तुम्हाला भजन वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनाकरांकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय स्वर चिंतामणी स्मारक अनावरण सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि यानिमित्त त्यांचेच पट्टशिष्य बुवा विनोद चव्हाण आपल्यासोबत आहेत, ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात, जगभरात आपल्या गायकीच्या जो काही त्यांचा स्किल आहे, कौशल्य आहे, ह्याच्यात त्यांनी नाव केलेलं आहे आणि तेच आपल्यासोबत आहेत. आजच्या अनावरण सोहळ्यानिमित्त हे आयोजन आहे, शिष्य परिवारांचं नियोजन आहे आणि तुमच्या मनी असणारी इच्छा कशा रीतीने तुम्ही ती या ठिकाणी सत्यतेत उतरवलात. एकंदरीत तुमचा अभिप्राय, तुमचं मत काय सांगाल? प्रथमतः येथील सर्व जे भक्तगण जमलेले आहेत आणि सर्व शिष्यगणातर्फे आजचा हे कार्यक्रम अगदी जो आता साकार झालेला आहे त्याच्यासाठी सर्वांनी आम्ही त्याग केलेला आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. कारण जिथे गुरु म्हणजे माता पित्या समान असतो आणि ते संस्कार आमच्या गुरुजींनी चिंतामणी बुवा पांचाळ
भजन महर्षी यांनी आमच्यावर केले आणि असं तर ते साध्य करीता मला काय असो संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे असाध्य ते साध्य करता येतं जर जिद्द असेल तर. आणि ते आम्ही सगळे शिष्याने आज तो सोनियाचा दिवस आज आला आणि ते स्वप्न आमचं साकार झालं. आमच्या गुरुजींची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आणि आज आमचा जन्म शिष्य म्हणून आमचा जन्म सार्थकी लागला असं मला खरोखर आणि त्या परमेश्वराचे आणि माझ्या गुरुजींचे उपकार आम्ही मानतो. आयुष्यभर त्यांच्या उपकारात आम्ही राहू आणि त्यांची पुढची पिढी येणारी पुढची पिढीला सुद्धा बुवांचा वारसा आम्ही देण्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू. शिष्य परिवार तसंच भजन रसिक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणातील भजन रसिक यांचा प्रतिसाद आज एकंदरीत पूर्ण दिवसभर तुम्ही जो काही गर्दी दिसते ते बघून साधारणतः काय वाटते, कसा प्रतिसाद आहे? संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा अगदी सावंतवाडी पासून ते रत्नागिरीपर्यंत चिपळूणची लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण कोकण पट्टा जे बुवांचे चाहते आहेत त्यांचे शिष्यवर्ग आहेत आणि शिष्यांचे शिष्य आहेत ते अनेक अगदी रत्नागिरीची लोक सुद्धा या ठिकाणी आम्हाला दिसली. सकाळी 9 वाजल्यापासून ते आत्ता जवळजवळ 2:15 वाजला जवळजवळ नाही म्हटलं की 2 ते 2.5 हजार माणसं आतापर्यंत येऊन जात आहेत येत आहेत जाऊन येतात. महाप्रसाद परत आलेल्यांची सगळी व्यवस्था भजनाची व्यवस्था सगळ्यांचा सत्कार आलेल्याचा प्रत्येकाचा सत्कार आम्ही केलेला आहे. कोणी राहिला नाही आणि सिंधुदुर्गवासियांनी तर आम्हाला कोकणात आमचा जन्म या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी चाहते जे आम्हाला मानणारे आहेत जे बुवांना मानणारे होते सगळे या ठिकाणी येऊन गेले येत आहेत आणि संध्याकाळी हा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत असाच चालू राहणार कार्यक्रम. या अनावरण सोहळ्यानिमित्त तुमचा संकल्प पुढे भविष्यात काय असणार आहे? या अनावरण सोहळ्यानिमित्त आमचा भविष्यात संकल्प असेल की आजचा अनावरण सोहळा 11वी पुण्यतिथी आमच्या भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांची 11वी पुण्यतिथी. तर त्यानिमित्ताने आम्ही असं ठरवलं आहे आज तारीख 18 जानेवारी ही 18 जानेवारी ही तारीख नेहमी की पहिल्या श्वासी भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्या स्मरणार्थ पुण्यतिथी म्हणून एक मोठा सोहळा 18 जानेवारी हा आजचा दिवस मोठा सोहळा दरवर्षाला आम्ही करण्याचं आयोजलेलं आहे. आणि हे जे आम्ही जे बांधलेलं आहे ही म्हणजे प्रतिष्ठापना करून जे बांधकाम केलेलं आहे त्याच्यात काय राहिलं असेल तर अजून याचा विस्तार करून ह्याच्यापेक्षा आमची या मंदिराप्रमाणे ह्याच्यापेक्षा त्याचा कळस बांधण्याचा आम्ही अजून प्रयत्न करू अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू 100%. सध्याच्या घडीला स्वरचिंतामणी म्हणजेच वैकुंठवासी चिंतामणी व पांचाळ यांचे पट्ट शिष्य म्हणून एक त्यांचा गायनाचा वारसा म्हणून तुम्ही या जिल्हाभरातच नव्हे तर महाराष्ट्रात जगभरात तुम्ही प्रसिद्ध झालात. तुमच्यावर एक जबाबदारी आहे की हा जो शिष्य परिवार अजून जास्तीत जास्त घडावा यासाठी तुम्ही निश्चितच प्रयत्नशील असणार आहात आणि यासाठी तुमचा प्रयत्न अजून कसा वाढेल याविषयी काय सांगाल? काय जर चिंतामणी बुवांसारखे जर गुरु आम्हाला मिळाले नसते लाभले नसते जर आम्ही त्यांच्याकडे शिकलो नसतो तर आम्ही घडलो नसतो. आणि आमच्यामुळे येणारी नवीन पिढी नाही म्हटलं तरी आता कमीत कमी माझे 25 शिष्य अनेक भजन स्पर्धेमध्ये भाग घेतात डबलवारी करतात. रत्नागिरी चिपळूण दापोलीपासून माझे शिष्य आहेत आणि तेच शिष्य माझ्या गुरुबंधूंचे हे समजा गोसावी बुवा अन्य बुवा आहेत त्यांचे पण शिष्य अनेक शिष्य ते घडवत आहेत. आणि हा बुवांचा वारसा बुवांनी घडवले 400 तर आम्ही त्याचे हजारो शिष्य पुढे आमच्या माध्यमातून शिष्यांच्या माध्यमातून हजारो शिष्य या ठिकाणी 100% घडतील. आणि हा वारसा हरिनामाचा वारसा आमच्या चिंतामणी पांचाळ बुवांचा वारसा हा सदोदित हा कायमस्वरूपी हा चंद्रसूर्य असेपर्यंत हा वारसा पुढे चालू राहील असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. हाच संकल्प घेऊन तुम्ही आता चाललेला आहात घेऊन आम्ही उतरलेलो आहे. ओके, तुम्हाला या संकल्पासाठी तसेच ही जी काही तुमची गुरुसेवा आहे दरवर्षी गेली 2-3 वर्षावर मी या ठिकाणी आलो होतो. मागच्याच वर्षी तुम्ही मुलाखतीच्या माध्यमातून म्हणाला होतात की अशा भव्य दिव्य स्वरूपाचं जो कार्यक्रम असेल भविष्यात असणार आहे ती कुठेतरी गुरूंची तुम्हाला साथ आशीर्वाद मिळाला आणि हे शक्य झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर प्रामाणिकपणे जेव्हा चिंतामणी पांचाळ बुवा आले इकडे आमच्या भरणी गावामध्ये तेव्हा कोणाला माहिती नव्हते की चिंतामणी पांचाळ बुवा कोण. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सम काल वजन लय ताल सूर याचा गाढा अभ्यास असणारे त्यावेळेच्या काळात आणि विषम तालाचं नोटेशन पहिले बांधणारे 15 मात्रा 11 मात्रा 13 मात्रा 14 मात्रा जपताल अनेक तालामध्ये बांधणी करून नोटेशन बांधणारे आणि अभ्यासपूर्ण अभंगाच्या चाली कंपोज करणारे एकमेव बुवा मी पाहिलेले माझ्या आयुष्यात अनेक आहेत. पण मी ज्यांना मानतो आणि ज्यांच्याकडनं मी शिकलो आणि मी जे काय माझं नाव आहे
ते मी जे पाहिलेले बुवा म्हणजे माझे गुरुवर्य भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे. ओके, निश्चितच हा जो काही बुवा चिंतामणी पांचाळ यांचा शिष्य परिवारांचा हा जो काही प्रयत्न आहे आपण सर्वजण पाहतोय. अनेक सुद्धा यांचे शिष्य परिवार आहेत, ते सुद्धा यासाठी आता कामानिमित्त बाजूला आहेत, पण ह्या सगळ्यांसाठी माझा सिंधुदुर्ग मिनाद्वारा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपण बघतोय आपल्या या सिंधुदुर्गातील ज्यांचे शिष्य पखवाज अलंकार पखवाज विशारद झालेत त्यांचे गुरुवर्य आपल्यासोबत आहेत, पखवाज वादक मोहन मेस्त्री. आजचा जो कार्यक्रम चालू आहे अनावरण सोहळा, या ठिकाणी आल्यानंतर बुवांविषयी आणि हा जो काही उपस्थिती दिसते तुम्हाला, काय वाटतंय तुम्हाला बघितल्यानंतर कार्यक्रमाला? नमस्कार. खूप छान वाटतं, खूप अगदी प्रसन्न झालं. काहीतरी बुवांकडे शिकण्याचं साध्य मिळालं असं झालं आम्हाला. आमच्या गुरूंचं खूप खूप नाव होतं, खूप समाधान झालं. मला वाटत पण नव्हतं हा क्षण आम्हाला बघायला मिळेल असं. सगळं त्यांच्या गुरुवारी आणि विद्यार्थ्यांनी खूप खूप स्ट्रॉंग मेहनत घेऊन हे कार्य केलेलं आहे. ओके, धन्यवाद. तुम्हाला सुद्धा तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसंच या ठिकाणी आपण पाहतोय बुवा योगेश पांचाळ आपल्यासोबत आहेत. आजचा जो अनावरण सोहळा चालू आहे, या सोहळ्यासाठी हा जो काही थाट आहे तो थाट करण्यासाठी शिष्य परिवाराचा कशा रीतीने सहभाग लाभला आणि आजची उपस्थिती काय सांगाल? अलौकिक असा हा कार्यक्रम झाला आणि यासाठी शिष्य परिवाराने अहोरात्र झटून हा कार्यक्रम किंवा हे स्मारक बांधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याचंच हे फलित आहे की आज आमच्या या स्मारकाचं अनावरण या ठिकाणी होतं. आणि यात विशेषतः आमचे या बांधकाम समितीचे अध्यक्ष निलेश ठाकूर, दया राणे, किशोर राणे, संदीप नेसरी यांनी आर्थिक तसंच शारीरिक कष्टसुद्धा करून ह्या स्मारक उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सर्व शिष्यांनी आपल्या वेळात वेळ देऊन योगदान दिलेलं आहे. काही जणांना शारीरिक जमलेलं नाही, त्यांनी आर्थिक मदत गोळा केली आणि या आमच्या स्मारकाच्या उद्घाटनाला आणि स्मारक सोहळ्याला त्यांनी हातभार लावला. सर्वांचे मी आमच्या पांचाळ कुटुंबियांसाठी हार्दिक हार्दिक आभार मानतो. ओके, धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपण पाहतोय जे भजन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, याच संप्रदायातील बुवा स्वप्नील मेस्त्री आहेत. तुमचं नाव? व्यंकटेश राणे बुवा आणि विनोद शिंदे हे तिघही आहेत. आपण यांच्याकडून बुवा स्वप्नील मेस्त्री यांच्याकडून आजचा जो कार्यक्रम आहे, शिष्य परिवाराची तळमळ आहे आणि बुवा म्हणजे स्वर चिंतामणी वैकुंठवासी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्याविषयी काय सांगाल? आणि हे भव्य जे सोहळा संपन्न होते, काय वाटतंय तुम्हाला? नमस्कार. प्रथम माझं मी भाग्य समजेल की चिंतामणी बुवांकडे मला शिकण्याचा योग आला आणि 4-5 वर्ष बुवांनी मला हाताला धरून शिकवलं आणि जे झाड लावलेलं होतं त्याचं आता वटवृक्ष झालं आणि जिथे जिथे मी जातो त्या त्या ठिकाणी चिंतामणी बुवांचं स्मरण करून आम्ही भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करतो. याचं सर्व श्रेय चिंतामणी बुवांना जातं. आणि आजचा हा नयन रम्य असा हा सोहळा जो तुम्ही सगळेजण पाहत आहे तो खरोखरच येथील जे योगेश बुवा पांचाळ आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे, त्यांनी एवढी मेहनत घेऊन आजचा हा भव्य दिव्य असं स्मारक बुवांच्या या ठिकाणी झालं ते खरोखरच आम्हाला मंदिराप्रमाणे आहे आणि पुढील यांच्या वाटचालीला शुभेच्छा. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तुम्हाला सुद्धा भजन वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनाद्वारा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. व्यंकटेश राणे सुद्धा आहेत. आजचा कार्यक्रम किंवा सोहळा बघितल्यानंतर आणि बुवांबद्दल काय सांगाल तुम्ही? बुवांबद्दल बोलायचं झालं तर आपलं 5 मिनिटं बोलणारच नाही. तर आज हा बुवांच्या पुतळ्याचा अनावरण आणि स्मारकाचा सोहळा जो पार पडतोय तो अथक आमच्या सर्व गुरुबंधूंच्या अथक प्रयत्नामुळे मेहनतीमुळे पार पडतोय आणि तो आज इथे आत्ताच्या क्षणी कृतकृत्य झाल्यासारखं नक्कीच वाटतंय आणि खूप आनंद होतोय. शिवाय बुवांबद्दल सांगायचं झालं तर स्वरचिंतामणी यांच्या गळ्यातच कंठातच आणि मस्तिष्कात 12च्या 12 स्वर आणि विविध ताल जे होते त्यांच्या प्रयत्नामुळे आणि आमचे माझे दुसरे गुरुवर्य विश्वंभव पांचाळ ज्यांना चिंतामणी पांचाळ यांनी भजन क्षेत्रातली
गुरु म्हणून मांडलं, जरी त्यांनी डायरी घेऊन नाही गेले तरी पण ते एकमेकाचे ते गुरु होते एवढं मात्र माझ्या नेहमी निदर्शनास आलं, कारण मी त्यांच्या दोघांच्या वास्तव्यातला आखो देखा म्हणायला हरकत नाही. ओके, धन्यवाद. या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आलात. हा जो सोहळा आहे तो संपन्न होत आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या अनावरण सोहळ्यासाठी जे भोजनाची व्यवस्था केली आहे ते आपल्यासोबत आहे. नाव तुमचा? नंदू परब. नंदू परब. गाव खायचो? भरणी. भरणेचेच. ही सगळी जी सोय आहे सगळ्यांच्या मुखात आपण पाठी बघतो. ती जी काय आचारी म्हणून असत हे नंदू परब ह्या कार्यक्रमाक लाभलेले असत. तुमका खूप खूप शुभेच्छा. काय काय आयटम असत, काय काय बनवलात? हां, डाळा, हां, भाता, हां, पापडा, लोणचा, सोलकडिया. आणि ही ह्या कार्यक्रमात सेवा देत असताना तुमका कसा वाटला? कारण एवढ्या मोठ्या पवित्र आमचे ते आहे. हां, काय आम्ही यांच्याकडून शिकलो सगळं, आणि आज ती सेवा करून गावता तुमका म्हणजे भाग्या. ओके, धन्यवाद तुमका तुमच्या या भावनेबद्दल. आज सगळे जिल्ह्याभरातले नाही तर मुंबईपासून सुद्धा हैसर भाविक जे असत भजनी कलाकार असते हैसर येऊन तुमच्या हातचा जी चव ती त्यांच्यापर्यंत पोचलेली या मुखात. खूप खूप धन्यवाद. पक्वाज विशारद पक्वाज अलंकार ज्यांनी अनेक वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शिष्य घडवले, सिंधुदुर्ग नव्हे तर पूर्ण पंढरपुरापर्यंत ज्यांचा पक्वाजाचा नाद गेला ते सन्मान्य आनंद मोरिये सर आहेत. आजच्या या ठिकाणी अनावरण सोहळ्यानिमित्त तुमचं येणं झालंय. कसं वाटतंय हा उत्साह बघून? त्यांचा जो शिष्य परिवार आहेत, पट्ट शिष्य आपल्यासोबतच आहेत, हे सगळं वातावरण बघून कसं वाटतंय, काय सांगाल? मनाला समाधान होईल आणि प्रत्येक भजनी कलाकाराला समाधान होईल असे आमचे गुरुवर्य वैकुंठवासी स्वरगंधर्व असं त्यांना म्हणतात ते आमचे प्रेरणास्थान चिंतामणी बुवा पांचाळ यांचा हा त्यांच्या शिष्यमंडळ गणाने अतिशय उत्साहात असा स्मारकाचा आजचा दिवस अतिशय उत्साहात साजरा होत आहे. चांगले चांगले बुवा गाणारे हे बुवांच्या माध्यमातून जगापर्यंत पोचलेत, समाजापर्यंत पोचले असे आमचे आता उपस्थित असणारे चिंतामणी बुवांचे पट्ट शिष्य ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय विनोद चव्हाण बुवा उपस्थित आहेत. आमच्याबरोबर आमचे परममित्र मंडळीचे वारकरी विष्णू उर्फ बाळा परब हे सुद्धा या कमिटीमध्ये आहेत आणि आमचे हरिभक्त परायण सन्माननीय मारुती मेस्त्री बुवा हे पण इथे आहेत. असे खूप दिग्गज कलाकार भजनी क्षेत्रात ज्याने आपले असंख्य असं मोठं नाव केलं आहे आणि भगवंताची सेवा केली असे सर्व माणूस, सर्व मित्रपरिवार, भजनी कलाकार, भजनप्रेमी उपस्थित आहेत. हा सोहळा बघून डोळ्याचं पारणं फिटलं असं अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडतोय. खूप खूप समाधान वाटतंय. तसंच मला इथे येण्याची संधी मिळाली आणि या स्मारकाचं दर्शन घेता आलं मी मला स्वतःला भाग्य समजतो. तसंच या स्वरचिंतामणी म्हणजेच भजनरत्न भजन सम्राट वैकुंठवासी चिंतामणी बाबा पांचाळ यांना तुमच्या भजनच्या माध्यमातून साथ वगैरे झाली होती का? आमच्या कुडामध्ये ज्यावेळी बुवांचा क्लास होता त्यावेळी आम्ही त्यांच्या क्लासवर जाऊन बसायचो आणि बुवांचं आणि माझं अगदी मुलाप्रमाणे मला ते वागून घ्यायचे, मला काही मार्गदर्शन करायचे आणि त्यांचं गाणं ऐकलं की एकदम भगवंताची तिथेच भगवंत आहे असं त्यांच्या गाण्यातून आठवण व्हायची. असे आमचे खूप आदरास्थान, प्रेरणास्थान सन्माननीय वैकुंठवासी चिंतामणी बुवा यांना आम्ही त्यावेळी दंडवत केलं आणि आतासुद्धा आम्ही त्यांचा आजन्म त्यांना दंडवतच करू इच्छितो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी सगळे भेटले आहेत. तसंच आपल्यासोबत मारुती मिस्त्री माऊली आहेत, हरिभक्त परायण. काय सांगाल हा उत्साह सोहळा बघितल्यानंतर? बुवांच्या प्रती असणारा जो आदर आहे, त्यांचं प्रेम आहे आणि आता सद्यस्थितीत तो कशा रीतीने तुम्ही तो राखताय, काय सांगाल?
बुवा जर मुंबईतून गावी आले नसते तर आम्ही हा सोहळा बघलाच नसतो. आणि बुवांमुळेच आम्ही सगळे घडलो आहोत. आणि 7 वर्ष बुवांचा आणि माझा क्लास एकत्र होता. माझा पकवाचा क्लास, बुवांचा हार्मोनियम गायनाचा भजनाचा क्लास, बुवांचं भरपूर मार्गदर्शन मिळालं आम्हाला. आणि बुवांचे गेले आमचे त्यांचे भरपूर बुवांचे मार्गदर्शन मिळालं आणि कृपादृष्टी बुवांची आमच्यावर होते. ओके, धन्यवाद. माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. गुरुवर्य भजन महर्षी वैकुंठवासी चिंतामणी बुवा पांचाळ स्वर चिंतामणी स्मारक अनावरण सोहळा या निमित्त आपण ही सगळी आपण कमिटी बघतोय. बांधकाम समिती जी आहे त्यांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला अध्यक्ष आहेत ठाकूर सर. हा जो अनावरण सोहळा आहे त्याची तुमची जी पूर्व नियोजन होतं त्याच्यानंतर हे अंमलात आणण्यासाठी तुमचे प्रयत्न आहेत ते कशा रीतीने पहिल्यापासून सुरुवात झाली, काय सांगाल? नमस्कार. कोकणातील भजनाचा तो समृद्ध असा वारसा आहे, तो जपण्यासाठी आणि स्वर्गीय वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांनी जे भजन क्षेत्रात योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी स्वर चिंतामणी या स्मारकाचे अनावरण करण्यात आलेलं आहे. बुवांचं निधन होऊन सुमारे 10 वर्ष झालेले आहेत. ही आजची 11वी पुण्यतिथी आहे. गतवर्षी सर्व शिष्य मंडळी की आपल्या या माऊलींचं, गुरु माऊलींचं स्मारक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्याच्यातूनच या स्मारकाची कल्पना पुढे आली. स्मारकासाठी सर्व शिष्यगणांनी, अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील सुद्धा शिष्यगणांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आणि बुवांचे चाहते, आपल्या सिंधुदुर्गातील भजन रसिक, राजकीय नेते या सर्वांच्या सहयोगातून आज सुंदर असं ऐटदार असं एक बुवांचं स्मारक स्वर चिंतामणी आज उभं राहिलेलं आहे. आणि याला योगदान दिलेल्या सर्व घटकांचे स्मारकाला पूर्णत्व देण्यासाठी जे कारागीर राबलेले आहेत ज्याचं योगदान मिळालेलं आहे त्या सर्वांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. तसंच आपल्या या संस्थेचे सचिव खजिनदार आपल्यासोबत आहेत. बुवा विनोद चव्हाण यांचे बंधुराज संजय चव्हाण आपल्यासोबत आहेत. साधारणतः हा सर्व सोंग घेता येतात पण आर्थिक सोंग घेता येत नाही. मग ही सर्व तुमच्या कमिटीच्या माध्यमातून हे उभं करण्यासाठी आर्थिक जी उलाढाल आहे ते तुमच्या माध्यमातून, तुमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होत गेली. ते कसं हा तुम्ही सहकार्यातून हे उभं केलात, काय सांगाल? तुम्ही जर काही चांगलं करायला गेला तर लोक चांगल्याला साथ देणारे बरेच लोक आहेत, दानशूर लोक आहेत. तसंच आमच्या सिंधुदुर्गामध्ये भजन क्षेत्राला मानणाऱ्यापैकी बरीच लोक आहेत. त्यांच्याजवळ आम्ही विषय ठेवला, त्या विषयाला सर्वांनी मान्यता दिली आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्याच्यातून आर्थिक सहकार्य सर्व सिंधुदुर्ग, रत्नागिरी, इव्हन मुंबईपर्यंत सर्वांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आर्थिक स्वरूपामध्ये सर्वांचे त्याबद्दल आम्ही आभार मानतो. ओके, धन्यवाद. हा जो काही तुम्ही वारसा घेऊन चाललेला आहात वैकुंठवासी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्या या शिष्य परिवारांच्या माध्यमातून हे जे काही तुम्ही पाऊल उचलले आहात, तुमच्या पाऊल उचलण्याला माझा सिंधुदुर्ग मीनावार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सो आपल्यासोबत याच समितीचे सदस्य आहेत. नाव तुमचं? सहखजिनदार नाव संदीप मेस्त्री आहेत. ते आपल्याला शुभेच्छा देत आहेत, काय सांगता येते? ओके, धन्यवाद. अशा प्रकारे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं स्वर चिंतामणी भजन सम्राट, भजन रत्न वैकुंठवासी बुवा चिंतामणी पांचाळ यांच्या स्मारक अनावरण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी असणारी जी सेवा आहे ती करण्याचा प्रयत्न होता. माझा सिंधुदुर्ग मीनावार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी असणारा जो भजन कलाकार आहेत, रसिक आहेत, त्यांची कशा रीतीने या ठिकाणी रीत लागली होती, कशा रीतीने सुरुवात केली होती, हे सगळं आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा सिंधुदुर्ग मीनावार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन कंटेंट सोबत असणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.